राज्यसभा विधान परिषद निवडणूक पवार ठाकरे गटांपुढे संख्याबळाचे आव्हान। आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होत असतानाच राज्यसभेचे 6 तर विधान परिषदेचे तब्बल 21 आमदार निवृत्त होणार आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक होणार असल्याने राष्ट्रवादीचा शरद पवार गट तसेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने उमेदवार निवडून आणण्याकरिता कसरत करावी लागणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या 6 तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होईल। विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्राबल्य असल्याने शरद पवार आणि ठाकरे गटाला राज्यसभा तसेच विधान परिषदेत उमेदवार निवडून आणण्याकरिता मतांची जुळवाजुळव करावी लागेल। विधानसभेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे। प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 25 मतांची आवश्यकता असेल। भाजपचे 4 उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येऊ शकतात। शिंदे गट 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नात असेल। अजित पवार गटाकडे 15 अतिरिक्त मते असल्याने दुसऱ्या उमेदवारासाठी प्रयत्नशील असेल। काँग्रेसचा 1 उमेदवार सहजच निवडून येऊ शकतो। काँग्रेसकडील अतिरिक्त मते पवार आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे 2 उमेदवारांसाठी प्रयत्न केले जातील। काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवरच पवार ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून असेल। राज्यसभेच्या 6 जागांसाठी फेब्रुवारी वा मार्चमध्ये निवडणूक होईल। प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या 42 मतांची आवश्यकता असेल। भाजप, शिंदे गट, काँग्रेस यांचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गट यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे। यामुळे निवृत्त होणाऱ्या अनिल देसाई व वंदना चव्हाण यांच्यापुढे पुन्हा निवडून येण्याचे आव्हान असेल। मी शर्वरी, सबस्क्राईब करा 30 जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।